अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवार लढतायत, त्यासाठी अनेकांना त्यांची काळजी वाटतेय। रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। अजितदादांच्या विमान अपघातावरती मुलगा जय पवार यांच्याकडून शंका व्यक्त, तर VSR कंपनीच्या विमानांवर बंदी घालण्याचीही मागणी। अजित पवारांच्या अपघाताबाबत वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतायत। काही माहिती पुरावे सादर केले जात आहेत, ते असतील तर तपास यंत्रणांना द्या। रोहित पवार यांच्या आरोपानंतर छगन भुजबळ यांचा सल्ला। शरद पवार यांनी राज्यसभेची निवडणूक यावेळेस लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। पवारांच्या भूमिकेवरती मवियामध्ये चर्चा होईल। संजय राऊतांची माहिती, तर राऊतांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रवक्तेपद स्वीकारलं का? नवनाथ बन यांचा खोचक सवाल। राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी भाजपमधील निष्ठावंतांनी फिल्डिंग लावली। मागील काही वर्षांमध्ये भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांनाच संधी। विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा। मुंबईमध्ये आदित्य आणि राज ठाकरे एकत्रित। शिवाजी पार्कमधील सुशोभीकरणाच्या कामाचा काका पुतण्याच्या हस्ते शुभारंभ। दोघांकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरील प्रश्नावर बोलणं आदित्य ठाकरेंनी टाळलं, तर मैत्री अशी ठेवायची की अनेकांचा जळफळाट झाला पाहिजे। उदय सामंतांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत उद्धव ठाकरेंना टोला लगावला। भेटण्यासाठी कोणाला बंधनं नाहीयेत। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलं। बाळासाहेबांसोबत बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आमचं टोकाचं भांडण। संजय राऊतांची शिंदे राज ठाकरेंच्या भेटीवर भूमिका। भंडाऱ्याच्या खोकरलात विनापरवाना शिवपुतळा स्थापन केल्याप्रकरणी तरुणांवरती गुन्हे। शिवरायांचा तिरस्कार करणाऱ्या अधिकाऱ्याला हाकलून लावा। शिवभक्तांवरील गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू, आमदार नरेंद्र बोंडेकरांचा इशारा।